बाल्याची माय दाबायची खोली. बरोबर बाल्याचा माय जाते बाल्याचा बाप जाते ड्युटीवर, बाल्याची माय जाते वावरात. मग बाल्याला वागवासाठी भाड्याची बाई ठेवते आणि भाड्याची बाई ठेवल्यावर त्या भाड्याच्या बाईवर बाल्याचा बाप लाईन मारते. आणि बाल्या काही दिवसांनी मग तो दूध पेता राहते. बाल्या दूध पेता पेता मोठा झाला आणि मग मोठा झाला का त्या बाईची काही गरज राहत नाही. मग त्या बाईने ते ड्युटीवरून काढून टाकते. मग ड्युटीवरून काढलं का बाल्याचा बाप मग आवाज देते, छोड के न जाओ पिया, हो छोड़ के न जाना ओ पिया, मैंने तुझको ले दिया, मैंने तुझको ये दिल दे दिया. ह्या आजीसाठी एकदा जोरदार ताळी वाजवा. या आजी तुला पुस्तक देतो. या आजी हो तूच तू हो येणं लवकर उठ. या आजी या. अहो येणं पुस्तक घेणं फक्त. अहो येणं लवकर. अहो तूच तू नाही तू लाल लुगडेवाली तू हो तू तू तू. बरं मी येऊ का तुझ्या जवळ? येणं आजी. काय लागते बाबा कशी घेणं फक्त आजी नाही लागत का? बरं तू येऊ आजी तुला शाल देतो. हो तू आजी तू तू हो तू तू य माय माय मुखे म्हणा माय मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. खासदारीन प्रतिभाताई धानोरकर करून टाका. माईक द्या माझ्या आजीच्या हातात. माईक कोण गायब? आजी आजी ते सगळं तुझ्या जवळ ठेव, तुझ्यासाठीच आहे. तू माझी आजी होय ना. आजी हॅलो म्हणा. आजी तुझं वय किती आहे आता? आहे 62. बस आबाजी आहे का? हाय. इथं आहे का घरी? नाही गावाला जाऊन आहे गावात. बरं बरं आजी तुझ्या ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी तुझ्या ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी ते वय किती होतं? हे माहित नाही. अंदाजी 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 त्या अंदाजानं किती तरी होती? नाही 15-14 असं. 14-15 वर्षाची ती. बरं आजी तुझं लग्न झालं तुला आबाजीचं तोंड तुला किती दिवसांनी दिसलं? व तुझं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर आबाजीचं तोंड तुला किती दिवसानं दिसलं? अंदाजी किती दिवसांनी दिसलं? लगेच दिसानं. अंदाजी किती? 15 दिवस, 1 महिना, 1 वर्ष? किती दिवसांनी दिसलं? 1 महिन्यानं. बाबा आजी म्हणते 1 महिन्यानं देवा भाऊ इकडं लग्नाच्या पहिलं इकडं शुभमंगल म्हणायची वेळ दे. शुभमंगल सोडून द्यायला लागते ना, भलतच सुरू करायला की जू 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 जो 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 यशोदा कनंदलाला माई गावजाला. आजी 2 महिन्या पहिले तुला टोंगड्याचा त्रास जास्त होता ना? ते मी हॅलो येतं माझ्या चिठ्ठीवर सगळं लिहून ठेवलं मी. आजी 2 महिन्यात पहिले तुला टोंगड्याचा त्रास जास्त होता. नाही टोंगड्याचा त्रास नाही का? डावा टोंगडा तेव्हा सनसन करे थोडसा असा मोदरी आल्यासारखा नाही करत का? काहीच नाही करत का? बरं लग्न झालं तर खूप वनवास होता. हो दुखते. हो तेच म्हणा दुखते ना पाय. ते जरली होती म्हणून. हो हो तेच म्हणतो मी तुला. मग तुला आजी लग्न झालं तेव्हा लई वनवास होता तुला. लई तुझ्या मागं सासूरवास झाला का नाही? हो का नाही? पण आता थोडेसे चांगले दिवस आले. आता त्या अकाउंटमध्ये 2-3 हजार रुपये आहे बॅलन्स. 1500 रुपये आहे ना? मोदी साहेबाच्या आशीर्वाद अच्छे दिन आने वाले या आजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी 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 अवघी मिठाई माझी माझी
अवघी विठाई माझे. आज गरज आहे भाऊ. हे म्हातारे लोक राहिले पाहिजे ना. काय म्हातारे लोक राहिले तर घरात संस्कार येते. कारण ते लहान लहान पोरासोबत खेळते ना. नाही तर मोबाईल त्या लहान लहान पोराच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकता. बरं या मोबाईलचा मोठा काही लहान कमाल आहे का या मोबाईलची. तुम्ही आजी तुम्ही भागवत सप्ते ऐकले होते. तुम्ही रामायण महाभारत सप्ते ऐकले होते. पण ह्या आता जवान पोट्यानं नवीनच सप्ते बसवले. याच्या सप्त्याचं नाव आहे व्हॅलेंटाईन डे सप्ताह. बरं का होते व याच्या सप्त्यामध्ये. पहिला दिवस राहते याचा प्रपोज. एकामेकाला विचारपूस म्हणत नाही का. ते प्रपोज एकामेकाला विचारते पोरपोरी. आय लव्ह यू म्हणते पहिल्या दिवशी. का म्हणते आय लव्ह यू. नाही पहिल्या दिवस कोणता राहते. रोज डे राहते पहिला दिवस. पहिल्या दिवशी एकामेकाला गुलाबाचे फुलं देते आजी ते पोरपोरी. कासाठी पोरगा पोरीले गुलाबाचं फूल देते. म्हणते फूल है गुलाब का काटा ना समझना. फूल है गुलाब का काटा ना समझना. ये दिल है मेरा इसे मोमबत्ती ना समझना. आय लव्ह यू रतन. फक्त धोका नको देऊ. सरकारी नोकरीसाठी शन नको खाऊ. आणि दुसऱ्या दिवशी यायचा प्रपोज डे. त्या दिवशी पोरपोरी एकामेकाला विचारते. पोरग म्हणते पोरीला आय लव्ह यू. पोट्टी राहायचं हुशार. पोट्टी म्हणते मग कवा मरते तू. मग त्याच्यानंतर त्याचा हक डे टेडी डे. त्या दिवशी एक बाहुलं दुसऱ्या बाहुलेला तिसरं बाहुलं दे. आणि त्याच्यानंतर याचा 6वा दिवस डे किस डे. त्याच्याविषयी काही मी जास्त काही बोलत नाही. तुम्हाला चांगला अनुभव आहे. जे जे हसत आहे ते. आणि त्याच्यानंतर राहते याचा 7वा दिवस संदीप भाऊ. 7वा दिवस म्हणजे महाप्रसाद. मग त्या दिवशी तीर्थ उठवा उठवा. 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 आणि मग याच्या भव्य दिव्य अशा महाप्रसादाला सुरुवात होऊन जाते. एका एका झाडाखाली एक एक जोडप. मग ते आजी ते काही सरके शिदे बसत नाही. ते जर त्याचं बोलणं जर का ऐकलं तुम्ही संदीप भाऊ तुम्ही जागच्या जागी अटॅक येऊन मरता. कारण ते पोरगा म्हणते पोरीले प्रिय. करमतच नाही बाप्पा. तू जेव्हापासून दिसायला लागली तेव्हापासून माझ्या मनात मला कसं तरी लागते बाप्पा. तुम पास आए यूं मुस्कुराए. तूने न जाने क्या सपने दिखाए. अब तो मेरा दिल जागे न सोता है. क्या करूँ हाय कुछ कुछ होता है. क्या करूँ हाय कुछ कुछ होता है. हॅलो बाबू मंगेश. मला त्या चेहऱ्याकडेच पात्रवशे वाटते. मग तुझा चेहरा म्हणजे हिरनियाचा डोळा. मला मंगेश त्या कानात बोट घालूशा वाटते. त्या नाकात बोट घालूशा वाटते. आणि तेच बोट त्या तोंडातही घालूशा वाटते. साजने मी तुझा चेहरा पाहिला. ताजमहालाची चर्चा कशाला करू. ताजमहालाची चर्चा कशाला करू. साजने मी तुझा चेहरा पाहिला. साजने मी तुझा चेहरा पाहिला. ताजमहालाची चर्चा कशाला करू. ताजमहालाची चर्चा कशाला करू. आता ताजमहालाची चर्चा म्हणजे मग सरकारी ड्युटी नाही लागली का धोका देते. मग यायचं ब्रेकअप होऊन जाते. आणि यायचं ब्रेकअप झाल्यावर मग पोरग मग गाणं बदलवून टाकते. पोरग गाणं मग सुरू करते. दगा देऊन तू अशी गेलीस का. दगा देऊन तू अशी गेलीस का. माझ्यासोबत होती ती केलीस का. दगा देऊन तू अशी गेलीस का. आणि त्याच्यानंतर मग याच्या महाप्रसादाला सुरुवात होते की हरीचा काला गोड झाला ज्याच्या करणी त्याला मिळाला. हरीचा काला गोड झाला ज्याच्या दैवी त्याला मिळाला. हरीचा काला गोड झाला ज्याच्या दैवी. हरीचा काला होय का. हे लपड्याचा हा काला झाला लपडेवाल्यांनी गोड गेला. लपड्याचा हा काला झाला लपडेवाल्याने गोड केला. लपड्याचा हा काला झाला लपडेवाल्या. अरे प्रेम केलं होतं खरं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यावर. प्रेम केलं होतं खरं त्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर. अरे प्रेम केलं होतं त्या सह्याद्रीनं.
प्रेम केलं होतं त्या जिजाऊनी आपल्या बालकावर शिवाजी राजावर, म्हणून शिवाजी राजा चारित्र्यशील राजा घडला. आज गरज आहे तो शिवाजी महाराज आम्हाला समजून घेण्याची. अरे त्याच्या सगळ्या पोराच्या लग्नाच्या अक्षता घेऊन एक मावळा शिवाजी राजांच्या दरबारात आला. दरबारात येऊन सांगत आहे तो राजा, अहो अष्टमीच्या रात्री माझ्या पोराचं, माझ्या एकुलत्या एका पोराचं लगीन ठरवलंय राजा. तुम्ही लग्नाला यावं. लग्नाच्या पोरावर त्या नववर वधूवर अक्षिदा टाकाव्या आणि त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा द्याव्या, त्यांना आशीर्वाद द्यावा राजा. एवढी इच्छा आहे राजा. पण महाराजांचा चेहरा पडलेला होता. महाराज एक शब्द बोलत नव्हते. तेवढ्यात शेलार मामाने उत्तर दिलं, शिवबा अरे का बोलत नाहीस? त्यांना आपल्या पोराच्या लग्नाच्या अक्षिदा घेऊन आलेला आहे. तेवढी महाराजांनी उत्तर दिलं, मामा आम्ही नेमकं त्याच दिवशी गड कोंढाणा सर करण्याचं ठरवलेलं आहे. गड कोंढाणा त्या कोंढाण्यावर लढाई करायचा, त्याच्यावर चढाई करायचा आम्ही विचार केला आहे मामा. आम्ही माफ करा, आम्ही लग्नाला येऊ शकणार नाही. तानाजीनं आपल्या घरचं शुभ कार्य आटपावावं आणि पुन्हा यावं. आम्ही जातीनं लढायला जाऊ. अरे चर दिवशी तो मावळा उठला, आपल्या हातातली पत्री घेतली, चरकर फाडली, फेकली आणि राजांनी सांगते, महाराज अहो राजा तुम्ही जातीनं लढायला जावं आणि आम्ही लग्नामध्ये बापन मिरवावा हे आम्हाला शोभत नाही. राजा आधी लगीन कोंडाण्याचं करू, नंतर लगीन आमच्या पोराचं रायबाचं करू. कोंडाण्याला सरी करण्याला पाठविले त्या मारुसरेला, तुकड्या दासा मने फड कविला, झेंडा गळा वलती शिवाजी अवतरले जगती, शिवाजी अवतरले जगती. तानाजी मालुसरे आपली भव्या झेंड्याची फौज घेऊन तो तानाजी मालुसरे त्या कोंढाणा किल्ल्याकडे जायला निघाला. आणि त्या कोंढाणा किल्ल्याकडे जाता जाता 350 वर्ष झाले होते. गड मोगलांच्या ताब्यात होता, म्हणून किल्ल्याची माहिती घेतली पाहिजे. याच्यासाठी तानाजींनी काय केलं, गोंधळ्याचा वेश धारण केला. गोंधळी नाही का तो गोंधळ घालणारा, त्या गोंधळ्याचा वेश केला आणि तो गोंधळ्याचा वेश करून तो गेला कुलीवाड्यामध्ये. आणि कुलीवाड्यामध्ये तानाजीले गोंधळ्याचा वेश करून जाताना पाहिलं सख्या आणि विट्या नावाच्या 2 पोराईनं. आणि त्यानं जाऊन नाईकाला सांगितलं, नाईक हो गोंधळी आलाय गोंधळी. तानाजी गेला आणि त्याले तानाजींना बोलावण्यात आलं. बोलावल्याबरोबर त्या नाईकांनी गोंधळ घालायला सांगितलं आणि तानाजींनी आरवडी थोडली की उधा उधा. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली ताड, हातात पडली तुला गावडी वाजवी तो संबळ. हे उदग 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 अंबाबाई, हे उदग 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 अंबाबाई, माझे तुळजापूरचे आई. उदग 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 अंबाबाई, माझे तुळजापूरची आई. तुळजापूरच्या भवानी आई गोंधळाला या, तुळजापूरच्या भवानी आई गोंधळाला या, माहूरगडच्या रेणुका आई गोंधळाला या, माहूरगडच्या रेणुका आई गोंधळाला या. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला या, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला या, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला या. आणि तेवढ्यात तानाजीनं आपला गोंधळ बदलवला आणि गोंधळ बदलवून काय म्हणते, आम्ही गोंधळी गोंधळी शिवरायाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी शिवरायाचे गोंधळी, शिवरायाचे गोंधळी, आम्ही शिवरायाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी शिवरायाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी शिवरायाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी. त्या तानाजी मालुसरींनी त्या गडाची पूर्ण माहिती घेतली आणि किल्ल्यावर गेला, चढाई करायला गेला. ढोलकिनी नावाचा एक बाजू ते फुटलेली होती, त्या बाजूने तो एक हलका मावळा गडावर चढला, घोडपडे नावाचा, यशवंतराव घोडपडे नावाचा. आज ते यशवंती घोडपड आपल्याला सांगितलं जाते.
एवढूशी घोडपळ त्या एवढ्या मोठ्या माणसाला खरंच पेलवणार होती का हो? आज आम्ही तुम्ही इलू आपण ते मावडे होते ते त्याचं वजन जर का पाहिलं तर 2-2 माणसाचं आपलं जेवढं वजन आहे ना विठ्ठल भाऊचं आणि भूषणचं तेवढं एका मावड्याचं वजन होतं. खरंच तो जेवढा मोठा माणूस एका घोडपळीला ऐकणार आहे का? पण आम्हाला काहीतरी करून आमचा इतिहास बदनाम करण्यात आला, काहीतरी करून त्याच्यात कारभार पण करण्यात आला, त्याच्यात खोट करण्यात आली. आणि तो तानाजी त्या गडावर गेला आणि गडावर जाऊन त्यांनी लढाई केली. अरे हात तुटला तरी लढत होता. का लढत होता? कारण त्यानं राजाला शब्द दिला होता. राजा त्यानं प्रॉमिस केलं होतं. प्रॉमिस आज तुम्ही आम्ही प्रॉमिस करतो ते त्यांचं प्रॉमिस अलग होतं. त्यानं राजाला वचन दिलं होतं. राजा अहो अष्टमीच्या रात्री गड काबीज करतो ना अनो मी हा सेवक तुमच्या पुढे मुजऱ्याला हजर राहतो. गड हातात घेतो हा शब्द दिला होता आणि त्याला माहित होतं की मला गड घ्यावा लागणारच आहे कारण माझा राजा माझ्या भरोशावर बसला. अरे हात तुटला, संरक्षणाची बाजू खचल्या गेली कारण डावा हात तुटला. डावा हातात ढाल होती, ढाल तुटली. ढाल तुटल्याबरोबर हातही तुटून गेला आणि हात तुटली तरी तो बिचारा लढत होता. आणि लढता लढता तानाजीच्या उजव्या हातात शमशीर टाकली. ती तानाजीच्या असरड बेंबीपर्यंत गेली. तानाजीचा देह धारातीर्थी कोसळला. शेलार मामा नावाचा 70 वर्षाचा म्हातारा त्या उदयभानावर चाल करून गेला. एका वारामध्ये त्यानं उदयभानचं मड खाल्लं. पण गड हातात आला होता. पण सिंहासारखा वाघासारखा मात्र तानाजी शिवाजी महाराजांच्या फौजेतून चालला गेला होता. आज तेच गरज आहे. आज तो तानाजीचा जसा पराक्रम होता तो आज तुम्हाला आम्हाला समजला पाहिजे का की धन्य धन्य शिवाजी राजा. शिवाजी राजा महाराष्ट्र माझा देशासाठी अर्पण केले प्राण, देशासाठी अर्पण केले प्राण. शाही पाल करी गुणगान हो जिरहाजी राजी शाही मनामी करी गुणगान हो जिरहाजी राजी. शाही पाल करी गुणगान हो जिरहाजी. अरे चारी बाजूने यवनाचं आक्रमण माजलेलं होतं आणि त्यावेळी एक रणरागिनी तुळजापूरच्या भवानीची पुढे जाऊन बसली आणि तिने तुळजापूरच्या भवानीला कौल घातला गे आई अगं एक पुत्र दे तुझ्या ताकदीचा तुझ्या शौर्याचा, एक पुत्र दे तुझ्या प्रेरणेचा, ज्या पुत्राद्वारे मी या छत्रपती त्या पुत्राद्वारे मी हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो कारण हे स्वराज्य व्हावे हे तर श्रींजीचं. ऐगिनी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदन ते विनोदिनी नंदन ते गिरवर वंदे विश्व. आणि दिवा सुगवला 19 फेब्रुवारी 1630 आणि या महाराष्ट्राचा तो राजा जाणता राजा त्या शिवनेरी किल्ल्यावर जन्माल्या. सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्मस आले शिवबा हो, जन्मस आले शिवबा हो. याच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शपथ घेतली आणि त्या रायरेश्वराच्या मंदिरावर स्वतःच्या कळंगडीचं रक्त दिलं. कुठल्या प्राण्याचा जीव नाही दिला, कुठल्या प्राण्याचा भाव नाही दिला, आपल्या स्वतःच्या कळंगडीचं रक्त दिलं आणि सांगितलं जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा एक एक थेंब आहे तो मी एक एक थेंब सुद्धा मी आपल्या देशासाठी आपल्या स्वराज्यासाठी मी कुर्बान करेन. आई वडिलांचा केला सन्मान, छत्रपती शिवराय संस्काराची खान, छत्रपती शिवराया संस्काराची खान. धन्य जगी जिजाऊचा बाळ हो धन्य जगी जिजाऊचा बाळ, जिजाऊचा बाळ. जन्मस आले शिवबा हो, जन्मस आले शिवबा हो. असा राजा झाला. राजा होत्या बरोबर त्याने निर्णय काढला माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याच्या पिकाने जो हात लावल
राज्यातल्या आया बहिणींवर दोन वाकडी नजर कराल त्याचा चौरंग करा. माझ्या राज्यामध्ये जो जनानखाना खोलण्याचा प्रयत्न करत त्याचं शीरकरण करा. एकच राजा इथे गाजला हो, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, अरे शिवनेरी किल्ल्यावर. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले हो, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, अरे कोकण पुण्यभूमीवर. थांब. एकानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर दुसऱ्यानं तेच स्वराज्य डोळ्यात ठेवून भारताचं संविधान लिहिलं. एकता रायगडावर एक चवदार तळ्यावर, एकता रायगडावर एक चवदार तळ्यावर. शिवरायांचा रयतेचा जो न्याय निवाडा होता, तो राज्याभिषेक झाला तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी विचारलं, बाबासाहेब तुम्ही एवढं सुंदर देशाची घटना लिहिली, तुम्ही आपल्या डोळ्यापुढं काय ठेवलं? त्यावेळी माझ्या बाबासाहेबांनी उत्तर दिलं, अरे मी एवढी सुंदर राज्य घटना लिहू शकलो कारण माझ्या पुढं माझ्या छत्रपती शिवाजी राजाचं हिंदवी स्वराज्य होतं. शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला केला न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. घटनेमध्ये आला. अन्यायाला फोडून वाचा, अन्यायाला फोडून वाचा. दोन्ही मारली ठोकर, अहो दोन्ही मारली ठोकर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, स्वराज्यवीर संभाजी महाराज की. एकता रायगडावर एक चवदार तळ्यावर, एकत्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. माझ्यासोबत असलेले सुप्रसिद्ध भीम कव्वाल तुमच्या गावाचं पोरग आहे, भूषणदादा काटकर. तुमच्या गावाचं पोरग आहे, गावचं पोरग गावात कला दाखवता. एकदा जोरदार ताळी वाजवा, कारण गावची गंगा टोंगळ्याले सांगा. एवढा नयन पालाय पण गावातल्या लोकांनी जेव्हा मी सुरुवात नाही केली तेव्हा मला माफी मागायला लावली होती. आणि त्याच नयनपालचा त्याच वर्षी गावात कार्यक्रम जेव्हा झाला तर याच्यापेक्षाही दुप्पट तिप्पट पब्लिक होती. जवळपास 4,500 ते 5,000 लोकांची पब्लिक होती. का? शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, अपमान लक्षात ठेवून प्रयत्न करा, यश तुमची वाट पाहत आहे. अरे फुलांच्या पायगड्याहून चालत असताना काटे पोचतात, त्या काट्यांना वेलकम म्हणायला सांगा. त्याला इथे काटे सांगतात, अरे या तुम्ही चालायला शिका, आम्ही झुकायला शिकतो. आई सुस्वागतम वेलकम. काय भूषणदादा काटकर. आणि हे आहे आमचं दुसरं, हे रतन घोंडे. रतन खोंडे हे आहे 20 वर्षाचं पोरग आहे. फक्त उभा होऊन झाली एकडा जागेवर. लग्नाच्या पोरायला उभे करत झाला, कारण लग्नाच्या पोरायले ना कास्तकाराच्या कापसाले कोणीच भाव देत नाही. या दोघांची एकच गत झाली आहे देवा भाऊ. प्रत्येक गावामध्ये तुम्ही पहा ना, अजूनही काही काही असे आहे का ते 35-40च्या घरात गेले पण अजूनही शुभमंगल. ते बिचार दररोज स्वप्नामध्ये विचार करते की यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. मग ते काय करते, त्याला आता माहित होतं की आपलं कुठं काही बजेट काही बसत नाही. मग ते काय करते, आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरला एखाद्या हिरोईनचा फोटो ठेवून देते आणि दररोज देवादादा झोपताना तिचे मुके घेतात. ते फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है, सितारों चांद भर लाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. खूपच बेकार परिस्थिती झाली पोट्याची. बायकाच भेटून नाही राहिले नाही. बरं पहिले कमी माजल्यासारखे करे का हो? वावर पाहिजे, हुंडा पाहिजे, सगळं पाहिजे म्हणे, घेणं शकून आता. बरं याच्यात यायला बायकाला भेटेल, याच्यात काय यायचा दोष आहे का?
याच्यात यायचा अजिबात दोष नाही. नितेश दादा कुठं गेले? नितेश दादा गेले का? नितेश दादा या, एकदा तुमचा सत्कार करा लागल ना. आयोजक आहे ना बिचारे आमचे भाऊजी आहे संदीपजी आसुटकर साहेब, एकदा त्याच्यासाठी जोरदार ताडी वाजवा. या नितेश दादा. नितेश दादा तुमचं जमलं का नाही? किती पोरं आहे देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला? दोनच आहे का? दोघांवरच ब्रेक मारला का तुम्ही? ज्या मायनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं असेल त्या मायनं उभं बाबा हाय का? येते एखादी 72 मायजीनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं हाय का? बरं हाय मला माहित आहे 100% मला माहिती आहे. मी चेहरा पाहून सांगतो पण ते कशी आहे हो बाप्पा, कशी जाऊ माय. ज्या माईले 2 पोरी आहे ना त्या माईले दोन्ही पोरीवर आपल्या भरोसा आहे का मई पोट्टी पडून जाणार नाही, त्याच माईनं उभं. अहो वाघाचा गाव होय ना ह्या. गाव म्हणजे काय साधारण गाव आहे का? वाघा आहे तुमच्या गावामध्ये लई लई मोठे मोठे वाघ आहे ना तुमच्या गावामध्ये. बर एकही नाही आहे का? बाजूवाली सांगते तुला उभी होई ना. नाही होतं जाऊ दे ना, आपल्याला काय. या जवान पोरायले बायका भेटत नाही याच्यात ह्या जवान पोरायचा काही दोष नाही, अजिबात 1 रुपयाचा दोष नाही. कारण तुम्ही पहिलं पोरी गर्भामध्ये मारल्या, म्हणून त्या पोरायला आता पोरी भेटत नाही. इथं बसलेल्या सर्व तरुण भावाईले माय भाऊ हात जोडून विनंती आहे, जायले मामा येते ना आपल्या मामासोबत शेटिंग लावून टाका. कारण मामा जर का चांगला राहिला म्हणून मामाय बापू पैसे पाहिजे. संदीप भाऊ पैसा जर का असेल तर गावातला कोणत्याही जातीचा पातीचा आपल्याला देऊन टाका. पैसा जर का आपल्याकडून नसेल तर आपला सगळा मामा आपल्याला. म्हणून मामासोबत विठ्ठल भाऊ पहिले मामासोबत शेटिंग लावून ठेव की मामाच्या घरी मध्ये लागली झोप, मामाच्या घरी मध्ये लागली झोप, मामीनं केला सोन्याचा गोप, हे खरं आहे का नाही? मामाचं मीटर दबते मामी पुढं, मामा खायचा सोन्याचा गोप करून दिले. मामाला बदलावून टाका, मामी सोबत शेटिंग लावून टाक की मामीच्या घरी मध्ये लागली झोप, मामीनं केला सोन्याचा गोप, हे खरं आहे का नाही? मामीले विचारून पाय तुझी पोरगी देते का नाही? मामीले विचारून पाय तुझी पोरगी देते का नाही? मामीले विचारून पाय. म्हणून भाऊ शेटिंग लावून टाका, कारण त्याच्यात तुमचा काही दोष नाही. कारण कंपनीलेच माल कमी आहे ना. 1000 पोर आहे मागं 700 पोरी आहे, 300 पोट्याले अर्थिंगच नाही आहे. मग यायले देवा दादा आता काही दिवसानं भगव्या लुंग्या घालून कुंभमेळ्यात नेऊन डुबवून टाका. तो कोणता का धीरेंद्र शास्त्री म्हणते कुंभमेळ्यात मेले तर त्याला स्वर्ग भेटला म्हणते. अरे तुकडोजी महाराज सांगते क्या कहते हो बात पुरानी, तुम नहीं जानी हम नहीं जानी, तुम नहीं जानी हम नहीं जानी, क्या कहते हो बात पुरानी. भारत माता की जय. रावणाले किती तोंड होते रे? आवाज द्यासाठी रावणाले किती तोंड होते? मग त्याच्या मायची डिलिव्हरी कोणत्या दवाखान्यात झाली? हे एका महिन्याचं आवरत नाही संदीप भाऊ. हे एका महिन्यातच राहिलं तरी हे दररोज मायच्या पुढात रामदेव बाबाचा व्यायाम सुरू करते. हे तर एक तोंडीचं मालवण राहते. ते 10 तोंडाला होतं ते कसं राही असं? किती वेळा त्याच्या मायचं शिजर करावं लागलं. बरं रावण मग 10 तोंडाचा असे तोंड होते त्याचे, मग रावण झोपाचा कसा बे? मग कडकीन कसा फेरा जातो?
मग अशी माझ्या कार्यक्रम आता चालू होता 7 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत कार्यक्रम झाला माझ्या कडोलीमध्ये. कडोलीतली एक फोटो उचला, कडोलीतलं फोटो का म्हणे महाराज म्हणे तो झोपायच्या पहिले म्हणे इकून 10 फूट आणि इकून 10 फूट गड्डा करेल म्हणजे इकून जर का कड फेलला तर मुंडकी इकडे घुसे तिकडल्याच्या घुसे. बरं रावण बरा होता ठीक आहे, 10 तोंडाचा होता ठीक आहे, पाहून घेऊ आपण ऍडजस्ट करून टाकू थोडसा. पण त्याचा एक भाऊ होता एक जो 6 महिने झोपायचा आणि 6 महिने खायचा. बरं 6 महिने खाते तोपर्यंत ठीक आहे, 6 महिने झोपते ते ठीक आहे, पण उठल्याबरोबर माणूस पहिलं कुठं जाते व लहान लहान पोरा होत्या कुठे जाते पहिले उठल्याबरोबर इकडं एका दिवसाचा आवरत नाही. त्यानं 6 महिन्याचा मसाला जमा करून ठेवला. आसुरकर भाऊजी तुमच्या वावरात जर का येऊन त्यानं पराक्रम केला तुमच्या वावराचं सोनं होऊन जाते बाप्पा. आज समजण्याची गरज आहे का कसा 10 तोंडाचा माणूस शक्य आहे का 10 तोंडाचा माणूस होणं. मग शिवाजी महाराजाला काऊन नाही 4-5 हात होते, बाबासाहेबाला काऊन नाही 10-12 तोंड होते. डोळ्या पुढे उभी ती, डोळ्या पुढे उभी ती जिजाऊ राहू द्या, मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या, मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या, मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या. डोक्यावर आग कशी लावते, केस तुम्हाला आहे केस मले आहे, तुम्हाला चटके लागते मले आगीचे चटके लागते, पण डोक्यावर आग कशी लावते. गरज आज आहे कसलेल्या मळगटाची, गरज आज आहे कसलेल्या मळगटाची, लढा द्यावा हे आग आहे, हे आग तुम्हाला झोमते हे मले झोमते, लढा द्यावा लागल आज ना उद्या, मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या, मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या. जिथे जाती धर्माचा जरा वाव नाही, तिथे जाती धर्माचा कधी वाव नाही, तिथे जाती धर्माचा कधी वाव नाही. देव कोणाले दिसला नाही, देव कोणाले दिसला नाही. आज गरज आहे अंधश्रद्धा सोडा. चमत्कार कधी घडला नाही, चमत्कार कधी घडला नाही. आम्ही भक्ती केली ना पण भक्ती आम्ही कशी केली. देह देवा पुढे नेत्र डोळ्याकडे, देह देवा पुढे लक्ष डोळ्याकडे, नेत्र देवाकडे, नेत्र देवाकडे, हात डोळ्याकडे, भक्ती करी कळत बाहेर. आणि ज्यांचा तुम्ही मंगापासून आवाज ऐकून राहिले आमचे विठ्ठल भाऊ गौत्री, याच्यासाठी एकदा जोरदार ताडी वाजवा. उभा होऊन जर विठ्ठल भाऊ थोडं फेरून दिसू दे. एवढा भुरा भुरा आहे ना बापानं फेऱ्यान लावली सारखा, तू फेऱ्यान लावली लावत भुरा दिसशील. भाऊ ज्यानं आता विडा उचललाय का, जसं नयनपाल महाराजांनी विकाचिडे गुरुजींची वाणी धरली, तसंच जो नयनपालची वाणी धरतो म्हणजे तो शूरवीर दादा झाडे, त्याच्यासाठी एकदा जोरदार ताडी. उभा होऊन लक्षात ठेवा तुमच्या गावातला पुढचा नयनपाल आहे, या नयनपालचा वारस आहे. तुमच्या गावात याच्या वयाचे अनेक पोरं आहेत, पण हेच का आलं का ते प्रत्येक आले नाही साधत नाही, खाली बसून जा. हे आमचे जावं एका तुम्ही उभे होऊन जाता डबल. ओळखता का याले, याले अजिबात राग येत नाही. राग आणं याचा 36चा आकडा. बसून जावं. हे आहे प्रणय, प्रणय दादा काळे, तू उभा होऊन जा थोडसा. 1 मिनिट लवकर उभा, रपकन उभा हो. हे आहे प्रणय दादा काळे, एडशीच आहे. तुम्ही दादा हे डॉक्टर की आहे, कोणत्या जात आहे तुम्ही, याच्यासाठी पाहून घ्या. हे आमचे महादेव काका चिन्हे तुमच्या गावचे. मेरे भोले से भोले बाबा, भोले बाबा, भोले से भोले बाबा, भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, महादेवा भोले से भोले बाबा. आज आमचा कास्तकाराची गोष्ट.
लग्नाच्या पोराला कास्तकाराच्या कापसाला कुणीच भाव देत नाही का? अरे त्या कास्तकारांना ज्या शेतकऱ्यानं आपल्या वावरामध्ये भाऊ आपला अख्खा घाम सांडवला, त्या शेतकऱ्याची दैना आज बिकट झाली. अरे ज्याला जगाचा पोशिंदा म्हटलं गेलाय, तो जगाचा पोशिंदा शेतकरी आज फाशी घेतो. का फाशी घ्यावा? शिवाजी राजाच्या काळात एकही शेतकरी फाशी नाही घ्यायचा हो. आणि आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये कित्येक शेतकरी आत्महत्या दररोज होतात. का कारण आहे शेतकऱ्याच्या आत्महत्येले? अरे त्या कास्तकाराच्या कापसाला जर का शासनानं भाव दिला तर निसर्ग साथ देत नाही, आणि निसर्गानं साथ दिली तर त्याला शासन भाव देत नाही. 2012 साली कापसाचा भाव काय होता ना, आणि आज काय आहे? मधात 10,000 झाला होता, पण आता अजून 7,500 आला. 7,500च्या वर कापसानं पिकअप नाही घेतलं. तुरीचा भाव उतरला. जोपर्यंत शेतकऱ्याच्या घरामध्ये पीक राहत नाही तोपर्यंत कापसाचे भाव राहते, तुरीचे भाव राहते. आणि जसं कास्तकाराच्या घरामध्ये त्याचं बियाणे यायला लागलं, पीक यायला लागलं, तसं त्याच्या कापसाचा, तुरीचा, सोयाबीनचा भाव उतरवला जातो. का? तर भाऊ फक्त थोडा वेळ आहे. मी थोडा वेळ बोलतो, नंतर हा बोलल, नंतर रामकृष्ण हरी. कारण त्या बाल्याच्या माया चालल्या घरी. म्हणून तो शेतकरी समजला पाहिजे की तुझ्या भरोशावर जग मारते रे मजा. फाशी नको घेऊ माझं ऐक बडी राजा, फाशी नको घेऊ माझं ऐक बडी राजा. तुझ्या भरोशावर तुझ्या भरोशावर जग मारते रे मजा. फाशी नको घेऊ माझं ऐक बडी राजा, फाशी नको घेऊ माझं ऐक बडी राजा. अरे आज या बळीराजाची फाशी थांबली पाहिजे. अरे शिवाजी राजा एक असा राजा होता, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कास्तकाराने कर्जमाफ्या करून टाकल्या होत्या. त्यांच्या झालेल्या पिकावर त्यांच्याकडून मोबदला घेतला जायचा. अरे वंदनीय महाराज ग्रामपंचायतली तर तुझ्या श्रमा प्रतिष्ठा मिळो, सर्वांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानव तेज तेज जडगडो विश्वा माझी आयु. हा एवढा ग्रंथ लिहिला तुकडोजी महाराजांनी. तो कोण्या संताले महंताले अर्पण केला नाही, तर तो ग्रंथ या देशाच्या शेतकऱ्याला अर्पण केला. जब किसानों की देखो भलाई, जब किसानों की देखो भलाई, मैंने खुशियाँ मनाई. जब किसानों की देखो भलाई, क्योंकि दुनिया का वो चिंता वो है, उसमें झूठी तराजी न भूले, उसमें झूठी तराजी न भूले. साफ दिल का वो प्यारा रहोए, साफ दिल का वो प्यारा रहोए. उनके दम से भली बादशाह, जब किसानों की देखो भलाई, मैंने खुशियाँ मनाए. भाऊ सर्वांना जय गुरु. मी तुमचाच मुलगा शूरवीर राजू झाडे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित श्री ज्ञानपाल महाराज जाहीर समाज प्रबोधनाचा कार्यक्रम, आणि त्यात मला दादांनी बोलायची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि मी माझ्यावानी सुरुवात करतो. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. वंदनीय महाराज ग्रामगीतेत सांगतात, आजचे लहान लहान बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील, देशाचे रक्षक, देशाचे पान फेडतील. उत्तम गुणांनी महाराज सांगतात, आजचे लहान लहान बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील, देशाचे रक्षक होतील. म्हणून त्यांना उत्तम बनवण्यासाठी कीर्तनात बसवण्याची, सामुदायिक प्रार्थनेत पाठवण्याची गरज आहे. प्यारा हिंदुस्तान है गोपालों की शान है, वीरों का मैदान, जिसमें भक्तों के भगवान है, वीरों का मैदान, जिसमें भक्तों के भगवान है. आओ उसे जगाएंगे
भारत को बदलाएंगे 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 बदलाएंगे। बालवीरों उठो, तुम तो ऋषियों की संतान है। बालवीरों उठो, तुम तो ऋषियों की संतान है। प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान, भक्तों के भगवान है। वीरों का मैदान, भक्तों के भगवान है। वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिली. आणि आपण म्हणतो या लहान लहान पोराला का समजते, पण काका तुला सांगतो याच पोराला सर्व काही समजते. कारण मुलं म्हणजे देवा घरची फुलं. आमच्याकडे आजीची आणि नाताची युती चालत असते, तुमच्याकडलं काही माहित नाही. असंच एक आमच्या वर्गातलं पोरग 10 दिवस शाळेत नाही आलं, म्हणून आमच्या गुरुजी त्याच्या घरी जायला निघाले. मग त्याची आजी म्हणे, बाल्या लप तुझे गुरुजी येत आहे. मग ते बाली आजी म्हणे, काकू आजी तूच लप, कारण मी माझ्या गुरुजी सांगितलं 10 दिवस पहिलंच माझी आजी मेली. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा। वोट जब तुझी को आवाज देगी, वोट जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा। म्हणून आजी सांभाळून जात जा. तेव्हा सर्व मातेराला सांगून ठेवतो तुमचा नातू हो म्हणून सांगता. या तुमचा अंगठा याला पकडून ठेवून झोपत जावा. यातच लई पावर आहे. हे गेलं तुमचं सर्व आवरच जाते. गट नंबर 13 उडत गेला म्हातारा. तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे। तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे। जब तुम्हें अकेले मेरी याद आएगी, जब तुम्हें अकेले मेरी याद आएगी। आंसुओं की बारिश में तुम भी भीग जाओगे। शहर परदेसी, साथ क्या निभाओगे। म्हणून आता तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, फुलेशाहू आंबेडकर, शिवाजी महाराज समजून घ्या. या लफडेवाल्यांनी आणि दारुड्यांनी देशाचा सत्यानाश करून टाकलाय. कीर्तन झाली की बेवडी बैवस संघटना नयनपाल महाराजाला शिवा देत असते. आम्ही पेतो तर का त्याच्या बापाची पेतो का म्हणल. अरे भाऊ तू नयनपाल महाराजाला सोड. तू जरी त्याच्या बापाची पेत नसल आणि त्याच्या बापाचं काही जात नसल तरी पण तू तुझ्या बापाच्या अगोदर हे कर. कुर्बानी कुर्बानी कुर्बानी, अल्लाह को प्यारी है कुर्बानी। कुर्बानी कुर्बानी कुर्बानी, अल्लाह को प्यारी है कुर्बानी। 25 ग्राम मारू तो रस्ता भूल जाऊ, 50 ग्राम मारू नाली में गिर जाऊ. पूरा पोवा मारू तो लता खा जाऊ, लता खा जाऊ। पूरा पोवा मारू तो लता खा जाऊ, लता खा जाऊ। म्हणून आता तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, शिवाजी महाराज समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपण तेवढं नाही करू शकत, पण चांगलं शिक्षण तर शिकू शकतो, निर्वसनी तर राहू शकतो. म्हणून त्या सर्वांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. गिरजी खरी गिरता परी लहरी भगवा बजा, गिरजी खरी गिरता परी लहरी भगवा बजा। उगवला तारा तुम्ही लहरा, चढता शिवाजी राजा। उगवला तारा तुम्ही लहरा, चढता शिवाजी राजा। युगायुगाचा कर करणारा, जवळी सगळी कर करणारा, जवळी सगळी
नाव छाटल्या शत्रूच्या भुजा बोलो छत्रपती शिवाजी महाराज की उगवला तारा तिरी लहरा करदा शिवाजी राजा उगवला तारा तिरी लहरा करदा शिवाजी राजा करदा शिवाजी राजा करदा शिवाजी राजा मातीने की केली तर वीट बनते आणि विटीने की केली तर सुंदर घर बनते सुंदर मकान बनते अरे या निर्जीव वस्तू जर एकत्रित येत असतील तर आपण तर माणस आहोत आपण तर मूर्ख झालो आपण कोणाच्या मैत्रीत जात नाही राजकारणापायी आपण कोणाच्या लग्नात जात नाही राजकारणापायी तुम्हाला राजकारण करायचं असेल तर केंद्रात जाऊ बघा राज्यात जाऊ बघा आयुष्यभर ज्या पक्षाचं पटत नव्हतं ते पक्ष आज एकत्रित आहे आणि आपण म्हणतो जे खाऊ घालून दारू मटण त्याचीच दाबू बटन किती सुंदर भजन आहे तुकडोजी महाराजाचं सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू लागू द्या बरं 15 दिवसाची झडी येऊदा गटाचा साहेब घरी पहा खेळातला बाया कशा म्हणते ते सांगा मी काय करू सांगा मी काय करू गट भरू की पोट भरू गट भरू की पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू जय जिजाऊ जय शिवराय टाळ्या वाजवा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय टाळ्या वाजवता तुमच्या ताडीत एखादं मच्छर जर का सापडलं ना मच्छर ते मच्छर आहे म्हणून बरं झालं रे बापा हिच्याच ताडीत सापडलो जोरदार टाळ्या वाजवा हे गिरशी परी गिरटा परी लहरी भगवा ध्वज गिरशी परी गिरटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिरी लहरा करदा शिवाजी राजा उगवला तारा तिरी लहरा करदा शिवाजी राजा उगवला तारा तिरी लहरा करदा शिवाजी राजा हे धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य शिवाजी राजा महाराष्ट्र माझा देशासाठी अर्पण केले बा देशासाठी अर्पण केले बा शाहीबा उतरेकडे गुणगान विरहाजी रहाजी शाहीबा उतरेकडे गुणगान विरहाजी रहाजी धन्य धन्य शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आज के आनंद की जय बोलो भारत माता की जय बोलो भारत माता की जय बोलो भारत माता की आजचा आपला शिवजयंतीचा कीर्तनाचा कार्यक्रम इथे समाप्त झाला सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय गुरु जगलो वाचलो तर पुन्हा भेटू नाही तर जय गुरु तू मेला तर मी का करू आणि भाऊ या गावामध्ये मै लई संबंधी आहे मै आमचे जावई आहे झाडे तसेच मै एक बहीण माझ्या 3 बहिणी या गावात आहे एक आहे ढेंगड्याच्या घरी एक आहे आसूटकरायच्या घरी एक आहे झाडेच्या घरी ते जागृती ठेंगणे आहे ना ते मै भाची वय ह्या आहे भाताच वय आता हे जावं यायचं अजून जमाच आहे थोड्या दिवसांनी यायचं पिल्लू येऊन जाईन एखादं म्हणून सगळ्याले जय गुरु जय जिजाऊ जय शिवराय